सबस्क्राईब करा महानुभाव प्रतिपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। तुम्हा सर्वांना ही एक म्हण माहितीच असेल, आपल्या महानुभाव पंथामध्ये ही म्हण रूढ आहे, ईश्वर नाही तर मार्ग जोडा, वसोचिनी न्याय बंधन तोडा। ही म्हण कशी आपल्या या महानुभाव पंथामध्ये रूढ झाली, या म्हणीचा अर्थ काय, हे सर्व तुम्हाला आजच्या या सत्रामध्ये सविस्तर माहिती मिळणार आहे। ईश्वर नाही जोडला एखाद्या वेळेस तरी चालेल, ईश्वर तुमच्याकडून जोडता येत नसेल तुम्हाला तरी चालेल, परंतु मार्ग किमान जोडला पाहिजे। आपण मार्गात जाणे, सेवादास्य करणे, वर्षाकाठी 4-2 दिवस, 10 दिवस, 15 दिवस तुम्हाला जे काही जमते, आणि मार्गातल्या अधिकरणाची प्रसन्नता प्राप्त करून घेणे, एवढं तरी तुम्ही केलं पाहिजे। कारण ईश्वर तर आपण जोडू शकत नाही, आपण असंनिधानी जन्माला आलेलो आहोत। मग आता ईश्वर जोडता येत नाही तर मग आपल्याला काय आहे आता जोडण्यासाठी, तर मार्ग आहे, आश्रम आहे, साधू संतांची संगत करा, सत्संग करा, जेणेकरून हेच साधू संत भविष्यामध्ये तुम्हाला कामा पडतील, ज्यावेळेस ईश्वर अवताराजवळ तुम्ही जाणार। मग तुम्ही कोण्याही जन्मात का असेना, परंतु हेच मार्ग मंडळी तुम्हाला तिथे सहाय्य करणार आहे। कशी सहाय्य करणार आहे नेमकं, हे तुम्हाला आजच्या सत्रामध्ये सविस्तर समजणार आहे। कारण त्या म्हणीमध्ये जे वसोचा न्याय सांगितलेला आहे, वसोचं उदाहरण, वसो म्हणजे बैल, बैलाचं उदाहरण दिलेलं आहे, तर ते बैलाचं उदाहरण नेमकं कसं आहे, तर तेच उदाहरण आपल्याला आज या चरित्रातून समजणार आहे। आणि त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, खूप अत्यंत महत्वपूर्ण आजचं चरित्र आहे। यामध्ये तुम्हाला कर्माचं ज्ञानही समजणार आहे। स्वामी कर्माचं ज्ञान करून देतात भटोबासांना। या चरित्राबरोबरच आपण दुसरे चरित्र पाहणार आहोत, ज्यामध्ये मेंढूक भीत स्त्रिये भयनिवृत्ती, वर्णभातू रुची करणे, हे चरित्र पाहणार आहोत। प्रत्येकाच्या मनामध्ये कोणत्या ना कोणत्या गोष्टीची भीती ही असतेच, परंतु त्या भीतीपासून आपण कसे दूर झालो पाहिजे, ती भीती आपल्या मनातून निघून गेली पाहिजे आणि आपण निडर होऊन ते काम केलं पाहिजे। यासाठी स्वामी एक छान लीळा करतात की माणसाच्या मनातील भय निघून गेल्यानंतर माणूस हा किती सक्षम होतो काम करण्यासाठी। साहजिकच आहे, जर काम करण्याची भीतीच मनामध्ये नसेल तर माणूस एकदम निर्भीडपणे कोणतेही काम करेल। तर भीती मनामध्ये कधीही ठेवू नये माणसाने। अशी तुमच्या मनामध्ये भीती असेलच, तर त्यासाठी उपाय काय करावा, हेही स्वामींनी याच्यामध्ये सांगितलेलं आहे या चरित्रामध्ये। तर असे 2 चरित्र आपण आजच्या सत्रामध्ये पाहणार आहोत। नेहमीच्याच प्रमाणे तुम्हाला आजचंही स्वामींचं चरित्र नक्कीच आवडणार आहे, आणि त्यामुळे लगेचच्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल। कालच्या सत्रामध्ये मी प्रश्न विचारला होता, लखुबाईसा त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी निघाल्या, त्यासाठी कोण कारणीभूत होतं, हा कालच्या सत्रातील प्रश्न। या प्रश्नाचं उत्तर आपल्या बऱ्याच वासनिक मंडळींनी दिलेलं आहे। तर या प्रश्नाचं उत्तर काय आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत, आणि त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला या प्रश्नाचं उत्तरही मिळून जाईल। तर जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतिपंथ या युट्यूब चॅनलमध्ये। आजचा लीळा क्रमांक आहे लीळा चरित्र उत्तरार्ध, लीळा क्रमांक 177। छिन्न वृक्ष बपास भटा प्रति कर्म ज्ञान निरूपण। छिन्न म्हणजे तोडणे, काय तोडणे, वृषभ पास, वृषभ म्हणजे बैल, बैलाचे पास तोडले। त्या बैलाला पास कुणी लावले होते, मग ते पास कुणी तोडले, हे सर्व समोर चरित्रामध्ये व्यवस्थित येणारच आहे। तर इथे छिन्न शब्द आलेला आहे, आणि छिन्न स्थळी किंवा छिन्न पापी यामध्ये पण छिन्न शब्द आलेला आहे। तर इथे छिन्न वृक्षभ पास आहे शब्द, म्हणजेच बैलाच्या पासाचं छिन्न म्हणजे तोडून टाकले, नष्ट केले ते पास। तर या छिन्न पापी या ठिकाणी छिन्न शब्दाचा अर्थ काय, तर छिन्न पापी म्हणजे काय, तर पापाला छिन्न भिन्न करणारी अशी ते छिन्न स्थळी, म्हणून तिला छिन्न स्थळी असं बोलतात। त्या स्थानाला छिन्न पापी असं बोलतात, त्या परिसराला। छिन्न पापी, गुंफ्यावस्तार वगैरे आपण शब्द पाहिलेले आहेत लीळा चरित्रामध्ये। तर तिथे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी लीळा केल्या, क्रीडा केल्या,
सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली, पवित्र झालेली भूमी आहे ती. आणि तिथे गेल्यानंतर नक्कीच आपल्या पापाची काय होईल? छिन्नता होईल. म्हणजेच आपले पाप नाश होऊन जातील, छिन्न विछिन्न होऊन जातील, आपण पापापासून मुक्त होऊन जाऊ, असा त्याचा अर्थ आहे. पापाशी छिन्न विछिन्न करणारी अशी ती छिन्न पापी आहे. तर आता वळूया आपल्या चरित्राकडे. तर या चरित्रामध्ये स्वामी भट्टोबासांना कर्मज्ञानाचं पण निरूपण करतात. त्यामुळे चरित्र अत्यंत महत्वपूर्ण आहे. ध्यान देऊन, लक्ष देऊन ऐका, म्हणजे तुम्हाला या संपूर्ण चरित्राचं इत्यंभूत ज्ञान होईल. एकुदी गोसाव्यासी उदयाचा पूजा सुरू झाला. यमळार्जुनाकडे आसन असे. एके दिवशी स्वामींचा सकाळचा पूजावसर झालेला आहे आणि यमळार्जुनातळी आसन असे म्हणजे जे यमलार्जुनाचं झाड होतं त्या झाडाखाली देव बसलेले आहेत. अर्जुन असा उल्लेख आलेला आहे या शब्दामध्ये. यमळ अर्जुन म्हणजे अर्जुनही आलेला आहे त्याच्यामध्ये. तर अर्जुन म्हणजे काय? महाभारतातला अर्जुन नाही, भागवतातला अर्जुन नाही. तर इथे अर्जुन म्हणजे एका झाडाचं नाव आहे. जे ओढे असतात, खेड्यापाड्याने ओढे वाहतात, छोटे मोठे नदी नाले असतात, त्याच्या काठावर, त्याच्या तीरावर हे अर्जुनाचे झाडं असतात. त्याला कोणी कोणी अंजनाचं झाडही असं बोलतात. तर त्या झाडाचं एक वेगळंच महत्व आहे आयुर्वेदामध्ये. त्या झाडाची साल काढून तुम्ही जर कुठून चहासारखी पित राहिलात दररोज, ज्या प्रमाणात आपण चहा पावडर टाकतो पाण्यामध्ये, साखर टाकतो, उकळून पितो, त्याच प्रमाणात जर आपण हे अर्जुनाची साल उन्हामध्ये वाळू घालून चांगली कुटून आपण जर तशी उकळून पिली तर आपल्या पोटाचे सर्वच विकार नाहीसे होतात, नियमितपणे जर आपण घेत राहिलो तर अशी ही अर्जुनाची साल खूप महत्वाची आहे. आयुर्वेदामध्ये हिचं खूप महत्व सांगितलेलं आहे. तर अशा या अर्जुनाच्या झाडाखाली देव बसलेले आहेत. वसो एकुतो गावीची सेते खाय. वसो एकुतो गावीची सेते खाय. एक बैल होता. तो बैल काय करायचा? मोकाट सोडलेला होता. कोणाच्याही शेतात शिरायचा आणि कोणाचंही पीक खाऊन टाकायचं शेतामधलं शेतकऱ्याचं. एकुदिसी गावीचे अवघे मिनले. बऱ्याच जणांचं शेत खाल्लं त्याने. मग सगळे शेतकरी एका जागी जमा होतात. तयाची या खुर्या घेतलिया आणि ते ठरवतात की या बैलाला चांगली अद्दल घडवायची, याला चांगलं बांधून टाकायचं. आणि मग त्यांनी काय केलं? सर्वजणांनी त्या बैलाला धरलं. खुर्या घेतलिया म्हणजे ते खुरं जे होते त्या बैलाचे असे एका जागी पूर्ण बांधून टाकले, पॅक आवळून बांधले चांगले. तिने दिसते असे पाणी नाही. आता त्याचे पायच बांधून टाकलेत तर तो चालेल कसा? नाही जमणार त्याला चालायला. आणि म्हणून 3 दिवस तो एका जागीच पडून होता. हात पाय खुरत पडला होता, चालता येत नव्हतं. कशी तरी ताकद लावून लावून थोडेसे पास ढिल्ले केले होते. मग 3ऱ्या दिवशी तो पाणी अशी हळूहळू येत आहे. 3ऱ्या दिवशी कशी तरी ताकद जमवून थोडेसे पाय ढिल्ले झालेले होते आणि तो कसा तरी हळूहळू हळूहळू चालत दुःखीस्त असा तो बैल पाण्याकडे निघालेला आहे पाणी पिण्यासाठी. तव भगतजनी देखिला. भक्तजनांनी त्या बैलाला पाहिलं. जी जी कैसा बापुडा खुरी अडला असे. भक्तजन म्हणतात स्वामींना, बाबाजी बघा बिचारा. बापुडा म्हणजे काय? बिचारा. कैसा बापुडा खुरी अडला असे. त्याचे पाय बांधलेले आहेत, खुरं बांधलेले आहेत, म्हणून हा अडलेला आहे, त्याला चालता येत नाही बरोबर, असं भक्तजन स्वामींपाशी म्हणत आहेत. जियाचिया खुरिया खांडू. भक्तजन म्हणतात, जी याचे जे खुरं बांधलेले आहेत ते खुरं आम्ही सोडावेत का? गोसावी विनवनीन स्वीकृतीची. स्वामी विनंती स्वीकार करायला तयारच नव्हते. मागवते विनविले. पुन्हा स्वामींना विनंती करतात भक्तजन. जी कैसा बापुडा वसो खुरी अडला असे. जी कसा बिचारा तो बैल खुरामुळे अडलेला आहे, त्याचे पाय बांधलेले आहेत, त्याला नीट चालताही येत नाही. अवघे बंद मासा अंतू गेले असती. किती अळून बांधले त्या गावकऱ्यांनी, त्या शेतकऱ्यांनी. तर ज्या धाग्याने त्याला बांधलेला आहे, दोऱ्याने किंवा वादीने समजा,
तर इतकं आवळून बांधलेलं आहे की अक्षरशः त्याची चमडी फाटली आणि अक्षरशः मांसामध्ये ते बंधन रुतलेले आहेत. ती जी दोरी होती किंवा जे काही वादी वगैरे असेल, वादी म्हणजे काय तर वादी म्हणजे चमड्याची असते. तर एकतर वादी असेल किंवा दोरी असेल, तर ती दोरी अक्षरशः मांसामध्ये रुतलेली आहे असं भक्तजन स्वामींना सांगत आहेत. बापुडा सिधो पातू असे जी, बिचारा हा बैल सिधो पातू असे जी म्हणजे थोड्या वेळात कदाचित तो मरूनही जाऊ शकतो. जास्त वेळ जिवंत नाही राहणार तो. संध्याकाळपर्यंत दुपारपर्यंत तो मरून जाऊ शकतो. बापुडियासी देहपातू हो पातू असे जी, बिचाऱ्याचा देहपात होऊन जाईल, मरून जाईल तो. तरी याचे बंध खांडू, पुन्हा भक्त म्हणतात जी बिचारा मरून जाईल असाच. याचे बंधन म्हणजे ज्या दोऱ्यामध्ये त्याला बांधलेलं आहे ते खांडू का, म्हणजे आम्ही तोडून टाकावत का. सर्वज्ञ म्हणितले, स्वामी म्हणतात हा कांगा खांडू देईल. स्वामींची इच्छा नव्हती, परंतु भक्तजन एवढे आग्रह करत आहेत की शेवटी स्वामी म्हणतात हा कांगा खांडू देईल. स्वामी म्हणतात तुम्ही जरी तोडायला गेलात तिथे, तो बैल तुम्हाला खरंच त्या दोऱ्या तोडू देईल का. त्या बैलाला माहिती आहे का की तुम्ही त्याचे दोर सोडण्यासाठी जाणार आहात. त्याला वाटेल की तुम्ही बांधण्यासाठी येत आहात की काय की अजून, म्हणून तो बैल तुम्हाला मारूही शकतो. तुम्हाला खरंच तो बंधन तोडू देईल का. जी देईल. भक्त म्हणतात जी देईल, आम्हाला बंधन तोडू देईल ते. सर्वज्ञ म्हणते ऐसे नेदी पाण्यात दूर गो द्या. स्वामी म्हणतात असं तुम्हाला ते तोडू देणार नाही, त्याला पाण्यामध्ये जाऊ द्या. मग खांडा आणि मग त्याचे बंधन तोडा. हो का जी. भक्त म्हणतात ठीक आहे. पोफळ फोड ना घ्या. अगोदर स्वामी तयारच नव्हते बंधन तोडण्यासाठी त्या बैलाचे. नंतर भक्तजनांची विनंती ऐकून एकदा दोनदा तीनदा भक्तजनांनी विनंती केली आणि अशी विनंती ऐकल्यानंतर स्वामी स्वतः म्हणतात की ते बंधन तोडण्यासाठी आमचा पोफळ फोडणा घेऊन जा. म्हणजे आमचा जो अडकित्ता आहे सुपारी फोडण्याचा तो घेऊन जा. काहीतरी धारदार वस्त्र लागते ना तोडण्यासाठी, म्हणून स्वामींनी स्वतःचा पोफळ फोडणा दिला. पाणी अंतू रिगाला. बैल पाण्यामध्ये गेला. भक्तजनांनी स्वामींचा पोफळ फोडणा घेतला. मग भटी म्हणितले. मग भटवास म्हणतात तुम्ही अवघे धरा मी खुर्या खांडीन. भक्तजनांना भटवास म्हणतात तुम्ही अवघे धरा, तुम्ही सर्वजण मिळून या बैलाला धरून ठेवा. मी एकटा खुर्या खांडीन म्हणजे त्याचे पाय मी मोकळे करतो, त्याचे बंधन तोडून टाकतो. ना तरी मी एकला धरीन. किंवा भटवास म्हणतात किंवा मग मी एकटा धरतो एवढ्या मोठ्या या बैलाला, तुम्ही सर्व मिळून खुर्या खांडा म्हणजे बंधन तोडा. आलं का लक्षात तुमच्या. म्हण कशी आहे. ईश्वर नाही तर मार्ग जोडा, वसोचे निर्णय बंधन तोडा. इथे त्या वसोने त्या बैलामध्ये जो जीव होता त्याने ईश्वर जोडला नव्हता. ईश्वराची प्रसन्नता त्याच्यावर नव्हती. म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी म्हणत होते की याचे जे बंधन आहेत ते खांडू नका. या बैलाला जे काही पायामध्ये बंधनं लावलेली आहेत गावकऱ्यांनी ते तोडू नका, कारण ईश्वर जोडलेला नाही. परंतु मार्ग जोडला होता. म्हणजे स्वामींजवळ जे मार्ग मंडळी होती, भटोबास नाथोबा जे काही भक्तजन होते ते मार्गमंडळी या जीवाने जोडलेली होती. त्या बैलामध्ये जो जीव होता त्याने ती मार्गमंडळी जोडलेली होती. आणि म्हणून या मार्गमंडळीला या भक्तजनांना कीव आलेली आहे या बैलाची. परमेश्वर प्रसन्न नव्हते या बैलावर. परमेश्वरांना इच्छा नव्हती याचे बंधन तोडण्यासाठी, परंतु मार्गमंडळींनी आग्रह केला, भक्त मंडळींनी आग्रह केला की जी बापुडा पिडला असे, जी बापुडा पिडला असे. बिचाऱ्याला खूप त्रास होत आहे त्या बैलाला. आणि शेवटी परमेश्वरालाही मान्य करावं लागलं स्वतःच्या भक्ताचं. आणि स्वामींनी स्वतः पोफळ फोडणा दिलेला आहे इथे. आलं का लक्षात तुम्हाला. वसोचेनी न्याय बंधन तोडा म्हणजे काय. अशी आपण मार्गमंडळी जोडली तर नक्कीच आपल्यावर जरी परमेश्वर प्रसन्न नसतील, उदास असतील आपल्यावर, तरी पण हीच मार्गमंडळी वेळ प्रसंगी आपण कोण्या का नरकात असो, आपण बैलाच्या जन्मात असो, गायीच्या जन्मात असो, कोण्या कुत्र्याच्या जन्मात असो, परंतु असा कुठे आपल्याला ईश्वर अवताराशी योग आला तर तिथे अशी भक्त मंडळीच, अशी परमार्गातील मंडळीच परमेश्वराला आपल्यावर प्रसन्न व्हायला भाग पाडेल. कारण इथे भक्तजनांनीच हे करून दाखवलेली आहे किमया. परमेश्वर उदास होते, परमेश्वर
सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी म्हटले होते, आम्हाला नाही खंडू द्यायचे तुम्हाला ते बंधन बैलाचे, परंतु भक्तजनाच्या विनंतीने, भक्तजनांच्या आग्रहाखातर स्वामी प्रसन्न झाले, ईश्वर अवतार प्रसन्न झाले. तर ह्यामुळे ईश्वर जरी नाही जोडता आला आपल्याला, कारण आपण असनिधानी आहोत, ईश्वर कसा जोडणार आपण? मार्गमंडळी तरी जोडा कमीत कमी. तर ही महत्वाची शिकवण आहे आपल्यासाठी या चरित्रामधून, जे आपण शिकली पाहिजे. तर इथे भटोबास काय म्हणतात? भक्तजनांना म्हणतात, तुम्ही सर्वजण धरा, मी खुऱ्या खांडतो, म्हणजे बंधनं तोडतो, किंवा तुम्ही सर्वजण बंधनं खांडा, मी धरतो. दोन्हीपैकी कोणतं तरी. कारण भटोबासाचं काम कसं होतं मी काल परवा सांगितलेलं आहे. वन मॅन आर्मी, एकटा माणूस म्हणजे स्वतःची फौज. भटोबास म्हणजे स्वतःच एक सैन्याची तुकडी असल्यासारखं होते. आणि म्हणून भटोबास काय म्हणतात, मी एकटाच धरतो या बैलाला, एवढी क्षमता आहे माझ्यामध्ये. तुम्ही सर्वजण मिळून त्याच्या पायातले दोरे तोडा, किंवा मी दोरे तोडतो पायातले, तुम्ही सर्वजण मिळून बैलाला धरा. कोणतं मान्य करता? काय म्हणतात पुढे भक्तजन म्हणतात, ना नागदया तू धरी. आता भक्तजनांनी म्हणायला पाहिजे होतं की आम्ही दोघं चौघ आहोत, आम्ही बैलाला धरतो आवरून, तू दोऱ्या तोड. परंतु भक्तजन काय म्हणतात की आम्ही नाही बाबा आवरून धरणार त्या बैलाला, बैल फार मोठा आहे, 4 जणांना पण आवरणार नाही. परंतु या भक्तजनांना अशी शाश्वती होती की एकटे भटोबास जरी असले तरी बैलाला आवरून धरू शकतात. तर इथे भक्तजन म्हणतात, ना नागदया तू धरी आम्ही खुरिया खांडुनी. भक्तजन म्हणतात, नागदया तू एकटाच आवरून धर बैलाला, आमच्याच्याने आवरून नाही धरणं होणार, तू एकटा आवरून धर, आम्ही खुऱ्या खांडत बसतो. मग भटी घोनारुणी धरिला, आणि मग भटोबासांनी तो बैल घोनारुणी धरिला. म्हणजे काय केलं? त्याच्या नाकामध्ये बोट घातले. तुम्हाला माहितीच असेल, जे शेतकरी असतील त्यांना माहिती आहे, ज्या बैलाला व्यसन असते त्याला आवरायचं असेल तर वेसणीला धरावं लागते, नाहीतर बैल नाही आवरत. त्या वेसणीलाच दोर वगैरे लावलेला असतो. ते ज्यावेळेस नांगरटीला वखरटीला बैल चालवायचा असतो, त्या वेसणीमुळेच तो बैल काबूमध्ये असतो, नाहीतर नाही राहत. परंतु परिस्थिती अशी होती, हा मोकळा सोडलेला बैल होता, जसं नंदी बैल असतो. तर आता याला व्यसन नव्हतीच कोणी टोचलेली, मग आता धरायचं कसं? तर भटोबासांनी सरळ त्या नागपुडीमध्ये बोट घातले. दोन्ही नागपुडीमध्ये एका साईडने अंगठा घातला, एका साईडने 2 बोट घातले, आणि नाक चांगलं दाबून धरलं, मान वर वाकवली, आणि त्याच्या पाठीवर हा कोपरा मारला हाताचा जोरात, आणि त्याला पाण्यामध्ये खाली पाडलं, आणि त्याला तसंच दाबून धरलं नाकाला मान वरी करून, आणि मग तो बैल खाली पडला. आणि नाक धरलं म्हणजे बैल काय तो हालचाल करत नाही. एक प्रकारची व्यसन लावली भटोबासांनी स्वतःच्या हाताची. असे कार्यकुशल होते भटोबास. तर बैल असा पाण्यामध्ये पाडला म्हणजे पाणी फार खोल होतं, त्याला पाण्यात बुडवलं असं नाही बरं का. नदीच्या तीरावर गुडगाभर किंवा फेंडरीपर्यंत पाणी असेल, त्याच्यामध्ये पाडलेला आहे त्या बैलाला. एकट्या भटोबासांनी आवरून धरलं बैलाला. बघा भटोबास किती कार्यकुशलही होते आणि शक्तीही होती. नुसतीच शक्ती असलं म्हणजे कार्य होत नसतात. कितीही शक्ती असली आणि तुमच्यामध्ये जर कार्यकुशलता नसेल तर काम नाही होणार. शक्तीही पाहिजे, युक्तीही पाहिजे. तर अशी शक्ती युक्ती जर बरोबर असेल तरच कोणतेही कार्य सिद्ध होऊ शकतात. जसं भटोबासांनी शक्तीचाही प्रयोग केला, युक्तीचाही प्रयोग केला, आणि आपली कार्यकुशलता इथे दाखवलेली आहे. आणि एकट्या भटोबासांनी तेवढा मोठा बैल, तुम्हाला तर माहितीच असेल, मोकळे कठाळे जे देवतेला सोडलेले असतात किती मोठे मोठे असतात. 800 वर्षापूर्वीचा देवाला सोडलेला बैल किती मोठा असेल तुम्हीच विचार करा. आणि तो बैल तेवढा मोठा भटोबासांनी एकट्याने पाडलेला आहे. अवघी गंगा असू दे वाहिली. भक्तजनांनी ते सर्व दोर सोडले पायातले, जे मासापर्यंत रुतले होते, आणि जसे ते दोर मोकळे केले, अक्षरशः रक्ताच्या अशा चिळकांड्या उडाल्या. गंगेमध्ये रक्तच रक्त दिसू लागले त्या किनाऱ्यावर. एवढं रक्त वाहिलं बिचाऱ्या त्या बैलाचं. मग भक्तजन गोसाविया पासी आली. सर्व भक्तजन स्वामींपाशी आले. जी जी बापडा वसो जी, खुरी थोर अडला होता जी. बिचारा वसो म्हणजे बैल फारच अडला होता हो या खुरांना बांधल्यामुळे. अवघी गंगा असुदे वाहिली. जी भक्तजन म्हणतात सर्व गंगा असुधाने म्हणजे रक्ताने वाहिली हो. एवढं रक्त वाहिलं त्याच्या शरीरातून, एवढा रक्त प्रवाह झाला त्याच्या शरीरातून, एवढ्या जखमा खोल झाल्या होत्या त्याला.
खुरिया न खंडिजतिया तरी सिधता, त्याच्या खुरिया म्हणजे त्याला जे बंधनं लावले होते खुऱ्यामध्ये त्याच्या पायामध्ये, ते जर आम्ही मुक्त केले नसते, ते जर बंधनं तोडले नसते, तर नक्कीच तो मेला असता आज. तो बसो मागीला क्रोणी आला, तो बैल भक्तजनाच्या मागे मागेच आला. गोसावियापाशी उभा राहिला, स्वामींपाशी उभा राहिला. मग सर्वज्ञ म्हणितले, मग स्वामी म्हणतात, तुम्ही याची कृतकर्मे नेणागा. स्वामी म्हणतात भक्तजनांना, तुम्हाला काहीच माहित नाही की याची कृतकर्मे म्हणजे याने काय पापकर्म केले पूर्वीच्या जन्मामध्ये, ते तुम्हाला काही माहिती नाही. म्हणून तुम्हा घृणा उपनली, आणि म्हणून तुम्हाला याची क्यू आलेली आहे. येथून याची कृतकर्मे जाणी जाताती, म्हणून येथ घृणा अनुपजे. स्वामी म्हणतात, आम्हाला या बैलाची, या बैलामध्ये जो जीव आहे, या जीवाचे जे काही पापकर्म आहेत ते सर्व आम्हाला माहिती आहेत, आणि म्हणून आम्हाला याची क्यू आलेली नाही. यावरी गोसावी माळेकाराचा दृष्टांत निरूपिला. या प्रसंगावर स्वामींनी माळेकाराचा दृष्टांत भक्तजनांना सांगितलेला आहे. सर्वज्ञ म्हणितले, स्वामी म्हणतात, कोणी एकू माळेकारू माळ्यावरी उभा असते. कोणीतरी एक माळेकार माळ्यावर उभा असतो. तयाची शेताची लवणी चोरू एकू असे. त्या माळेकाराच्या शेताच्या बाजूला एक लवण होतं. लवण म्हणजे काय? एकदम खोल भाग असा, जिथून पावसाळ्यामध्ये पाणी वाहते आणि एरवी हिवाळ्या उन्हाळ्यामध्ये तिथून बैलगाडी चालते, तर त्याला लवण असं बोलतात, खोल भाग. तो वाट घे, तो रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या लोकांची लूट करायचा, लुटून घ्यायचा त्यांना. वोहरे मारी ब्राह्मण मारी, संन्यासी मारी. वोहरे मारी म्हणजे जे काही नवीन लग्न झालेले दाम्पत्य आहेत, नवीनच लग्न झालेलं आहे आणि ते सर्व वराड चाललेलं आहे गावाकडे, तर त्याला अडून मारायचा. त्यांच्याकडचे जे काही दागदागिने आहेत ते लुटून घ्यायचा. ब्राह्मणांना पण मारायचा, ब्राह्मणांना पण सोडायचा नाही तो, ब्राह्मणांना पण मारायचा. संन्यासी मारी, संन्याशांना पण मारायचा. ते तो देखे, हा माळेकार म्हणजेच उंच असा माळा होता त्याचा, त्या माळ्यावर बसून असायचा हा. आताही शेतांमध्ये ज्यावेळेस ज्वारी राखायची असते त्यावेळेस शेतकरी लोक उंच असा माळा तयार करतात लाकडाचा, आणि त्याच्यावर बसून पाखरं हाणतात. जे काही ज्वारी खाणारे पाखरं आहेत पिकावर बसलेले, त्या पाखरांना ते शेतकरी उडवून लावतात गोफणीने, तर त्याला माळा म्हणतात, उंच असा. तर त्या माळ्यावर हा बसलेला असायचा शेतकरी, आणि त्याला तिथून ते सर्व दिसायचं की हा काय काय पाप कर्मे करत आहे चोर. याला खूप राग यायचा त्या चोराचा, परंतु काय करणार एकटा शेतकरी, आणि त्यामुळे तो गप्प बसायचा. परियुगाची असे, गप्प बसायचा, कारण की त्याच्याकडे हिंमत नाही तेवढी त्या चोराला जाब विचारण्याची. जाब विचारायला जावं आणि मारून टाकलं तर काय करावं. मग एक दिवशी तो रायासी सापडे. एके दिवशी तो राजाला सापडला चोर. मग रावतया ते खैरी जुंपाव्या धाडी. मग राजा त्याला काय करतो, खैरी जुंपाव्या धाडी, त्याला शिक्षा देतो. खैरी जुंपणे म्हणजे काय? शेतामध्ये जे वखर नांगर चालतात त्या बैलाच्या खांद्यावर जू असते ठेवलेलं, तर ते जू कशाचं आहे? खैराचं आहे. मग आता खैराचंच लाकूड इथे का सांगितलं, तर खैराचं लाकूड हे फार जड असते, आणि असं जड जू त्याच्या मानेवर देतात. एका बाजूला बैल, एका बाजूला हा चोर, त्याला म्हणतात खैरी जुंपणे. मग बैलाला पळवायचं आणि बैलाच्या बरोबरीने या चोरालाही पळवायचं, म्हणजे चांगलीच शिक्षा द्यायची त्याला. त्याला म्हणतात खैरी जुंपणे. मग अवघा गावीचा लोकू पहावे आहे. सर्व गावीचे लोक आले पाहण्यासाठी. तो म्हणे कैसा बापडा गोरा गोमटा धारे धाकुटा बरवा राणीचा पुतू वैसा दिसतू असे. ते गावातले लोक पाहायला आलेले असतात. ते म्हणतात अरे 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 अरे, एवढा सुंदर दिसायला हा माणूस आहे, गोरा गोमटा धारे धाकुटा, इतका सुंदर आहे दिसायला, जणू काही राणीचा मुलगा आहे, जणू काही राजकुमार आहे, एवढा सुंदर दिसत आहे हा माणूस. माराओ या ते खैरी का जुंपत आहे. परंतु राजाला काय वेड लागलं की काय, याला खैरी जुंपत आहे. या ते पाखाळू का ने घे. याला तर या राजाने दत्तक घ्यायला पाहिजे, किती सुंदर आहे दिसायला हा. मग तो माळेकारू
मग तो माळेकारू कांबळ्याची बुंथी घालून पहावी आहे. मग तो जो माळेकार होता तो माळेकार कांबळ्याची बुंथी घालतो, म्हणजे अंगावर घोंगडं घेतो आणि पाहायला येतो. ते तो ऐके. आणि या गावकऱ्यांचे शब्द तो माळेकार ऐकतो की लोक कसे म्हणत आहेत, किती सुंदर दिसत आहे हा माणूस, गोरा गोमटा आहे आणि जणू काही राजकुमार आहे असा वाटत आहे, राजाने तर याला दत्तक घेतलं पाहिजे. हे सर्व शब्द हा माळेकार ऐकतो. मग म्हणे, आणि मग तो माळेकार म्हणतो मनातल्या मनात, येणे जे पापे केली हाती ती मी जाणतू आहे की. माळेकार म्हणतो मनातल्या मनात, याने काय काय पाप केले. अहो, याने संन्यासी नाही सोडले, ब्राह्मण नाही सोडले, नव दाम्पत्य सोडले नाही, नवीन लग्न झालेले. असा हा पापी माणूस आहे, या सर्वांना मारले याने. इतका हा कृतकर्म केलेला माणूस आहे, पाप केलेला माणूस आहे. आणि माळेकार म्हणतो की याचे सर्व पाप कर्म मला माहिती आहेत. पुढे काय म्हणतो माळेकार, याचे लांब खांडते मोहरिये एवढे करावे. याला अशी जबरदस्त शिक्षा दिली पाहिजे, याचे तुकडे 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 केले पाहिजे. केवढ्याला खांड केलं पाहिजे याच्या शरीराचं. मोहरी असते की नाही, मोहरी तिख्या म्हणतात कोणी, मोहरी म्हणतात कोणी, राई म्हणतात कोणी. आपण भाजी किंवा वरणाला फोडणी देण्याच्या अगोदर तेलामध्ये टाकत असतो. तर त्या मोहरी एवढे, त्या राई एवढ्याला याचे खांड केले पाहिजे. एवढे पाप केलेले आहेत याने. याचा खांडी गाव पुजावा, गावाच्या चौबाजूने याचे तुकडे करून टाकून द्यावेत. एवढा हा पापी माणूस आहे आणि कशाला याची क्यू येऊ देता तुम्ही, असा तो मनातल्या मनात म्हणायला लागलेला आहे. कोण? तो माळेकार. तर कोणी कसं दिसते यावरून कधीही जज करायचं नाही की तो व्यक्ती कसा असेल. दिसायला चांगला असला माणूस म्हणजे मनानेही चांगला असेल असं होत नसते. तो वागतो कसा, उठणं बसणं कसं आहे, नजर कशी आहे, हावभाव कसे आहेत, ह्याकडेही लक्ष दिलं पाहिजे. तरच आपल्याला त्या व्यक्तीचं चारित्र्य लक्षात येईल. आता गावकरी म्हणत होते, याला तर राजाने दत्तक घ्यायला पाहिजे, या चोराला. तुम्ही सांगा, आता राजाने जर दत्तक घेतला अशा चोरट्याला, तर राजाचं वाटुळं नाही होणार का? तर हे सर्व स्वामींनी कशासाठी सांगितलं? या बैलाचे पाप कर्म किती होते पूर्वीच्या जन्मातले. स्वामी म्हणतात हे आम्हाला माहिती आहे, आम्हाला म्हणून याची क्यू आली नाही. भक्तजनांना माहिती नव्हते पाप कर्म, म्हणून भक्तजनांना क्यू आली. तुम्ही आम्ही पण खूप असे पाप केलेले आहेत, असं नका समजू हा चोर जो आहे यानेच पाप कर्म केले. तुम्ही आम्ही पण पूर्वीच्या जन्मामध्ये असेच पाप कर्म केलेले आहेत, म्हणून जीवोद्धरण व्यसनीय अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी सारखा उत्तरपंथी निघून गेला, तुमच्या आमच्यासारखे जन्माला येणार होते म्हणून. आपणही त्याच गणतीतले आहोत. एका माळ्याची म्हणी, हा जो चोर सांगितलाय दृष्टांतामधला, असं नका समजू हा कोणीतरी दुसरा आहे. आपण नाही, आपणच आहोत ते. आणि म्हणूनच आपली क्यू आली नाही देवाला, उत्तरपंथी निघून गेले. ते भुरटे सगळे आपणच आहोत. मग तुम्ही विचार करा, परमेश्वर तर नाही तिथे आपण परमेश्वराला जोडायला. परमेश्वर आपल्यावर क्यू करतील असं आपण काही करू शकत नाही क्रिया. मग आता करायचं काय? तर मार्गमंडळी जोडा तुम्ही. मार्गमंडळी जर जोडली तर हीच मार्गमंडळी तुम्हाला ईश्वरापाशी सहाय्यभूत ठरणार आहे. जसं या भक्तजनांनी जणू काही या बैलाचं वकीलपत्र घेतलं होतं, अशी केस लढली स्वामींपुढं या भटोबासांनी भक्तजनांनी, की शेवटी परमेश्वरालाही मान्य करावं लागलं. परमेश्वराला सर्व माहिती होतं की या बैलाने काय काय पाप कर्म केलेत, परंतु भट्टोबासांनी अशी केस जबरदस्त लढली, अशी वकालत केली त्या बैलाची की भट्टोबासांनी केस जिंकली. आणि स्वामी पण तयार झाले, ठीक आहे करा मदत बैलाला, असं म्हटले सर्व माहिती असताना. तर ही ताकद आहे. जर आपण मार्गमंडळी जोडली तर आपली ताकद आहे ही मार्गमंडळी परमेश्वराच्या दरबारामध्ये, जे आपलं वकीलपत्र घेतील आणि आपली बाजू मांडतील. आपण तर आहोतच पापी.
आपल्या तोंडाकडेही परमेश्वरानं पाहू नये एवढे आपण नीच आहोत सर्वजण, याविषयी काही दुमत नाही. परंतु जर आपण मार्ग जोडला तर कुठेतरी हीच मार्गमंडळी आपल्याला सहाय्यभूत ठरणार आहे. परमेश्वराच्या दरबारामध्ये ज्यावेळेस आपली सुनावणी होईल त्यावेळेस परमेश्वराला की उत्तर येणार नाही. आपले पाप कर्म देवाला सगळे माहिती आहे. आपल्याला वाटते लोक बघत नाहीत, करा पाप कर्म इकडे, करा भ्रष्टाचार, करा हे करा ते, सगळे अनैतिक वागणं काही असतात काही जणांची, लोकांना दिसत नाही म्हणून काय झालं, परमेश्वर तर बघत आहे. तर देवाला सगळं माहीत असताना पण फक्त ही मार्गमंडळी आपल्याला या नरकापासून सुरक्षित ठेवू शकते, रक्षण करू शकते. नरकात जरी गेलात तुम्ही उद्या म्हणजे भविष्यामध्ये समजून घ्या, माझ्या बोलण्याचा भावार्थ म्हणजे भविष्यामध्ये तुम्ही नरकात गेलात, कोणी असे या बैलाच्या जन्माला, कोणत्या कुत्र्याच्या जन्माला, कोणाच्या गायीच्या घोड्याच्या जन्माला जरी गेलात तरी तुम्हाला तिथे सहाय्यभूत ही मार्गमंडळी ठरणार आहे. तुम्हाला हे सर्व व्यवस्थित समजलंच असेल की हे म्हण म्हणजे काय, ईश्वर नाही तर मार्ग जोडा, वसोचनी न्याय बंधन तोडा, ही म्हण तुम्हाला सर्व व्यवस्थित समजलीच असेल अशी अपेक्षा करतो. आणि आता आपण पुढच्या चरित्राकडे वळूया. उत्तरार्ध लीळा क्रमांक 178. मेंढुक भीत स्त्रिये भयनिवृत्ती, वर्णभातू रुची करणे. मेंढुक भीत स्त्रिये भयनिवृत्ती. एक बाई होती, तिला बेंडकापासून फारच भीती वाटायची. त्या भीतीची निवृत्ती स्वामींनी केली. आणि वर्णभातू रुची करणे, तिला वरणभात जिरायचा नाही, वरणभात तिला पचत नव्हता. तर ती शक्ती पण परमेश्वर इथे देतात, वरणभात तिला पचण्यासारखी. गोसावियांसी उद्याचा पूजा सुरू झाली, अनंतर यमनार्जुना तळी आसनासे. स्वामींना सकाळचा पूजावसर झालेला आहे. स्वामी कुठे बसलेले आहेत? यमळार्जुना तळी, अर्जुनाच्या झाडाखाली देव बसलेले आहेत. म्हणजेच ही लीळा कुठली आहे? छिन्न पापीकडची लीळा आहे. मागची लीळा जी आपण पाहिली तेही छिन्न पापीचीच आहे, डोमेग्रामच्या राजमठातील लीळा नाही. गोसावियांच्या दर्शनाबाईला एकी आली होती. स्वामींच्या दर्शनासाठी एक बाई आली होती. गोसावियाचा ठाई भक्तजने रुची अरुचीची या गोष्टी करिता ती. स्वामींजवळ भक्तजन बसलेले होते. रुची आणि अरुची, मला हे आवडते, मला ते आवडत नाही, मला हे रुचते, मला हे रुचत नाही, अशा गोष्टी चालू होत्या. तेव्हा ती या बाईला म्हणितले. तेव्हा ती बाई म्हणते, जी स्वामींच्या दर्शनाला आलेली आहे ती बाई म्हणते, जी जी मी मेंढकासी भिये आणि वर्णभातून रुचे. ती स्वामींना म्हणते की मला बेंडकापासून खूप भीती वाटते आणि वर्णभात पचत नाही, रुचत नाही, खावासा वाटतो परंतु मला पचत नाही ते. मग गोसावी बिढारुणी वर्णभातू आणविला. मग स्वामींनी बिढारावरून वर्णभात आणायला लावला या बाईला खाण्यासाठी. सर्वज्ञ म्हणतील, जा नायका मेंढुक एकू पाहुणी आणा. स्वामी नायकाला म्हणतात, म्हणजेच औसाला म्हणतात, जा बरं, गंगा जवळच आहे गोदावरी, इथे काय बेंडकाची कमी आहे का? पाहिजे तेवढे बेंडक तिथे भेटतील, तर एक बेंडूक घेऊन या, असं स्वामी औसांना सांगतात. हो का जी? औसा म्हणतात, ठीक आहे, काय मोठी गोष्ट आहे बेंडूक आणण्याची. औसे गंगा हिंडती. औसा गेल्या गंगेमध्ये उतरल्या, तीरातीराने पाहत होत्या, दगड धोंडे उचलत उचलत कुठे आहे का बेंडूक बसलेला. दिस का रे बा बेंडुका, चक्रस्वामीचे कोपणे होईल. काय म्हणतात औसा? दिस का रे बा बेंडुका, अरे बेंडका दिस लवकर, नाहीतर तू जर मला सापडला नाहीस तर चक्रस्वामी म्हणजे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी माझ्यावर कोपतील. तया न दिसे. औसाला काय बेंडूक दिसला नाही. मग सर्वज्ञ म्हणते, वानर्या जा मेंढुकू पाहुणी आणा. मग स्वामी वानर्याला म्हणजे भटोबासांना म्हणतात, जा बरं वानर्या, एक बेंडूक घेऊन या जाऊन. जी जी. भटोबास म्हणतात, ठीक आहे. भट गेले, भटोबास गेले. पर्वती भाद घेऊन आले. पर्वती भाद घेऊन आले. पर्वती भाद म्हणजे मोठ्या प्रकारचा बेंडूक, एक जो बेंडूक फार मोठ्या मोठ्या उड्या मारतो बघा, पिवळसर बेंडूक असतो, फार मोठ्या मोठ्या लांब लांब उड्या मारतो, तर तेवढा मोठा बेंडूक भटोबास घेऊन आलेले आहे. वर्णभातू वाटा घातला. एका वाट्यामध्ये वर्णभात घातला. गोसावी त्याची हाती मेंढुकू दिला. स्वामींनी तिच्या हातामध्ये बेंडूक दिला सरळ. ती बाई घाबरत होती त्या बेंडकाला. स्वामींनी त्या बाईच्या हातातच बेंडूक दिला. वर्णभात उपडा ठेविला. वर्णभात समोर ठेवला. सर्वज्ञ म्हणते, बाई वर्णभाताचा घासू घ्या. स्वामी त्या बाईला म्हणतात, बाई वर्णभाताचा घास घ्या. मेंढुकाची वास पहा, बेंडकाकडे पहा, देवीची याची वास पहा आणि आमच्याकडेही पहा.
मग तेही मेंढुकू कापत कापत हाती घेतला. मग त्या बाईने कापत कापत म्हणजे भीत भीत हातामध्ये बेंडूक घेतला. हातामध्ये घेतला म्हणजे काय हातातच घेऊन बसली का ती? नाही, कारण पुढं वरण भात खायचा आहे तिला, मग हात रिकामे पाहिजे. बरं, तो बेंडूक पण काय फार लहान नव्हता, एका हातात मावेल असा, बराच मोठा असतो तो पिवळा बेंडूक, फार लांब लांब उड्या मारतो तो. तर भला मोठा बेंडूक आणला होता भटोबासांनी, तर तो बेंडूक एका हातात मावतही नव्हता. तर मग काय केलेलं आहे इथे, त्या बाईने ते बेंडूक हातात घेतला आणि मांडीवर ठेवला आणि त्याच्यावर हात ठेवून अशी बसलेली आहे, तो बेंडूक उडी मारून जाऊ नये म्हणून. आणि काय केलं तिने असं बेंडूक ठेवून? वर्ण भाताचा घासू घेती, एका हाताने वर्ण भात खाणं चालू केला. आणि गोसाव्याची वास पाहती आणि मेंढुकाचीही वास पाहती. स्वामींची वास पाहायची म्हणजे स्वामींकडेही पाहायचे, बेनकाकडेही पाहायचे आणि घासही घ्यायचे वर्ण भाताचा. आणि जेविता वर्ण भातू रुचला, जेवत जेवत मस्त वर्ण भातू तिला रुचला. पहिलं तिला रुचत नव्हता, आवडत नव्हता पहिलं वर्ण भात, ते रुचला आता तिला वर्ण भात. आणि मेंढुकाचे भय निवर्तले, आणि बेंडकाचं जे भय होतं तिच्या मनामध्ये तेही निवर्तलं, म्हणजे भय नष्ट झालं मनातलं. जेविली, जेवण केलं, मग त्या वर्ण भातो रुचे, आणि मग तिला वर्ण भात त्या दिवशीपासून आवडायला लागला, जिरायलाही लागला. आणि मेंढुकानं भीती, आणि मग बेंडकाला ती भीत नव्हती बाई पुढे. तर अशा प्रकारे स्वामींनी त्या बाईच्या मनातील बेंडकाविषयीची जी भीती होती ती घातलेली आहे, ती भीती पूर्णपणे नष्ट केलेली आहे. तर काय समजते आपल्याला या चरित्रातून? फार घेण्यासारखं आहे या चरित्रातून आपल्याला. तुम्ही जर एखाद्या वस्तूला घाबरत आहात तर त्यावर सोल्युशन तुम्हाला पळून जाणं नाही, तर तुम्हाला त्या वस्तूला तोंड द्यावं लागणार आहे. ज्या वस्तूला तुम्ही घाबरता तिथून पळून जाणं हे काय त्यावरचं सोल्युशन नाही, तुम्हाला त्याला तोंड देण्याचं शिकावं लागेल. हेच स्वामींनी इथे आपल्याला शिकवलेलं आहे. मग विद्यार्थ्यांसाठी जर सांगायला गेलं तर काही विद्यार्थ्यांना विज्ञानामधले काही धडे सोपे जातात, काही धडे अवघड जातात. मग आता अवघड धडे आहेत, अवघड चॅप्टर आहेत म्हणून ते धडे सोडून द्यायचे का? नाही, उलट त्यावर जास्त लक्ष केंद्रित करायचं. जसं ही बाई बेंडकाला घाबरत होती, तुम्ही असं नका समजू की देवाने सामर्थ्याने कार्य केलेलं आहे. देवाने तिथे त्या बेंडकाला तिच्या मांडीवर बसवलं आणि तिच्या मनातलं भय दूर केलेलं आहे. इथे सामर्थ्याचं कार्य नाही, तर तिच्या मनामध्ये जी भीती होती बसलेली, त्या बेंडकाच्या जवळीकतेमुळे त्या बाईच्या मनातली भीती निघून गेली. तसंच तुमच्याही मनामध्ये काही गोष्टीविषयी भीती असेल, विद्यार्थ्यांना काही विषयांविषयी भीती असेल, काही कोणाची भीती असते गणिताविषयी, कोणाची भीती असते इतिहासाविषयी, कोणाच्या मनामध्ये भीती असते विज्ञानाविषयी. तर हे जे विषय आहेत यांना घाबरून पळून जाता कामा नये. इथे स्वामींनी आपल्याला हे शिकवलेलं आहे. त्याला तोंड द्यायचं शिका तुम्ही. या बाईला शेवटी देवाने तोंडच द्यायला लावलं ना, त्या बेंडकाला पण तोंड दे बाई, तू त्याला समोरासमोर बस, त्याच्याशी घाबरू नको तू, तरच तुझ्या मनातील भीती निघून जाईल. देव असं नाही म्हटले माझ्या दर्शनाला आलेली हे भक्त आहे आणि हिला जर बेंडकापासून भीती वाटत आहे तर या पृथ्वीवरचे सर्व बेंडक मी गायब करून टाकतो, असं नाही देव म्हणाले. देवाला जर असं करतो म्हटलं तर करता यायला असतं, परंतु देव तसे नाही म्हणत. तर देव म्हणतात तोंड द्या तुम्ही त्या प्रसंगाला. घाबरून का पळताय तुम्ही? माणूस आहात तुम्ही, परमेश्वराची एक सर्वोत्कृष्ट निर्मिती आहात तुम्ही, आणि तुम्ही घाबरून जाता? ही काय गोष्ट झाली का? तुम्ही घाबरताय म्हणजे परमेश्वराचा अपमान करताय. परमेश्वराने जे प्रोडक्ट तयार केलेलं आहे हे परमेश्वराची निर्मिती आहे, मनुष्याचं शरीर म्हणजे. आणि या परमेश्वराने निर्मित केलेलं असं शरीर हे एका बेंडकाला घाबरावं, पसनी पडण्यासारखी गोष्ट नाही. तुम्ही त्या ईश्वराचा अपमान करत आहात. तुम्हाला विज्ञान विषय अवघड वाटत आहे, तुम्ही त्या ईश्वराचा अपमान करत आहात. ईश्वराने निर्मित केलेलं हे शरीर आहे, ईश्वराने निर्मित केलेला तुमच्याकडे मेंदू आहे, बुद्धी आहे तुमच्याकडे, आणि तुम्ही एका छोट्या विषयाला घाबरता, तर बरोबर नाहीये. तुम्ही ईश्वराचा अपमान करत आहात. असा अपमान करू नका. ईश्वराची निर्मिती, ईश्वराचं तयार केलेलं हे मनुष्य देहरूपी प्रोडक्ट जे आहे एवढं तकलादू नाही की कोण्या विषयाला घाबरायला, कोण्या बेंडकाला घाबरायला किंवा कोण्याही प्रसंगाला घाबरायला. तुम्ही एक अनमोल अशी निर्मिती आहात ईश्वराची, सर्वोत्कृष्ट निर्मिती आहात ईश्वराची या सृष्टीमधली, आणि घाबरून नका जाऊ तुम्ही. ज्या गोष्टीची भीती वाटत आहे घाबरून जाता तुम्ही, उलट त्याला सामोरे जा, मनातील भीती नष्ट करा. सर्वोत्कृष्ट निर्मिती जी आहे ती वेळ प्रसंगी काय करू शकत नाही. बाजी प्रभू देशपांडेंचं उदाहरण बघा. एकट्या माणसाने खिंड लढवली आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना सुरक्षित त्यांच्या स्थळी पोहोचवलं.
काय करू शकत नाही, तुम्ही युटिलाइज करत नाही तुमच्या शरीराला, तुम्ही स्वतःची ओळख करू शकले नाही अजून, तुम्ही काय चीज आहात तुम्हाला हेच समजू शकले नाही अजून. ह्याला कारणीभूत कुठे ना कुठे ही मेकॉलेची शिक्षण पद्धती आहे. कुठे ना कुठे मायबापही जबाबदार आहेत. या विशाल अशा या प्रकृतीमध्ये तुम्ही लेकरांना फक्त शाळेपुरतं मर्यादित ठेवलं. तुम्ही त्यांचा दिमाग जो आहे, जो मेंदू आहे तो लॉक करून टाकलेला आहे. बस घर शाळा ट्युशन, घर शाळा ट्युशन. चांगले सर्टिफिकेट आले पाहिजे, चांगले मार्क मिळाले पाहिजे, सर्टिफिकेट भेटले पाहिजे, ज्याच्यावर चांगली टक्केवारी दिसली पाहिजे. मनुष्य जीवन म्हणजे हे आहे का? शिक्षण घ्या, परंतु तुम्ही स्वतःची तर स्वतःला ओळख करून घ्या पहिलं. स्वतःची स्वतःला ओळख नाही, मग काय होते? 12वीला फेल झाला मुलगा, तिकडेच कुठेतरी पुण्याला किंवा नागपूरला, मुंबईला शिकायला होता आणि तिकडेच त्याने फाशी घेतली. म्हणजे काय झालं? तुम्ही तुमच्या मुलाला एकदम वीक करून टाकलेला आहे. मुलगा असेल मुलगी असेल, तुम्ही तुमच्या मुलाला हँडिकॅप केलेला आहे, अपंग केलेला आहे, कारण त्याचं तुम्ही विश्व संकुचित करून टाकलेलं आहे. बस एवढं झालं तर ठीक आहे, तुला या वर्गामध्ये एवढी टक्केवारी पडली तर तू सक्सेसफुल झाला, नाहीतर फेल. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये टक्केवारीचा विषयच नव्हता. आपल्या भारतामध्ये मोठे मोठे विद्यापीठ होते, तिथे कुठे टक्केवारी होती? माणसाचं चारित्र्य हे सर्टिफिकेटहून नसते, त्याच्या उठण्या बसण्याहून असते, तो वागतो कसा यावर त्याचं शिक्षण आपल्याला दिसते. नुसते कागदोपत्री शिक्षण असून काय फायदा नाही. कागदोपत्री शिक्षण घेतलेले भरपूर असतात. काल परवा आपण पाहिलं की MPSC क्रॅक केलेल्या मुलाने आत्महत्या केली. जोक नाही बरं, विनोद नाही, हा विनोदाचा भाग नाही. MPSC क्रॅक करायला फार गट्स लागतात, आणि असा MPSC क्रॅक केलेला मुलगा जर आत्महत्या करत असेल तर तुम्ही विचार करा, त्याचं मानसिक संतुलन किती बिघडलेलं असेल. कशामुळे ते मानसिक संतुलन बिघडलं? एवढं आध्यात्मिक अधिष्ठान तेवढं जबरदस्त नव्हतं त्याचं. पूर्वीच्या काळामध्ये 1971-72ला जबरदस्त दुष्काळ पडला. लोकांनी गवताच्या भाकरी करून खाल्ल्या, लोकांनी झाडाची उमरं तोडले आणि त्याच्यामध्ये गव्हाचं ज्वारीचं थोडं थोडं पीठ मिक्स करून भाकरी करून खाल्ल्या. आत्महत्या कोणीच केली नाही. त्या काळामध्ये जवळजवळ 40-50 वर्षापूर्वी आध्यात्मिक अधिष्ठान होते. प्रत्येक गावामध्ये भजन कीर्तन चालायचं. अन्य संप्रदायाचं का असेना, परंतु आध्यात्मिक अधिष्ठान होतं म्हणून लोकांनी आत्महत्या दुष्काळामध्ये पण नाही केल्या. आता एवढ्या सुकाळामध्ये लोक आत्महत्या करत आहेत. कशाची परिणिती आहे? हे लॉर्ड मेकॅलेच्या शिक्षण पद्धतीची परिणिती आहे. तुम्ही कितीही सुशिक्षित व्हा, परंतु तुम्हाला जीवनामध्ये काही कठीण प्रसंग आले तर तुमचं जे फाउंडेशन आहे ते लगेच उन्मळून पडेल. कारण की फाउंडेशन पक्क नाहीच तुमचं. फाउंडेशन पक्क कोणाचं असते? ज्यांच्यामध्ये आध्यात्मिकता असेल, जे लोक देवधर्म करतात ते व्यवस्थित राहतात. तर एवढं लक्षात असू द्या, कोण्याही वाईट प्रसंगाला घाबरायचं नाही. इथे स्वामींनी बेंडूक त्या बाईच्या मांडीवर ठेवला, एवढा मोठा बेंडूक, 2 हातामध्ये मावणार नाही एवढा मोठा बेंडूक आणला होता भट्टोबासांनी, आणि तो बेंडूक मांडीवर ठेवून तिची भीती घालवली आहे. कधीही घाबरायचं नाही कोण्या संकटाला. जीवनामध्ये आलं तरी संकट कोणतं, आपण ईश्वराने निर्मित केलेलं प्रोडक्ट आहोत. आपण हे मनुष्य देह म्हणजे ईश्वराने तयार केलेला आहे, आणि तुम्ही ईश्वराच्या त्या निर्मितीचा अपमान करत आहात तुम्ही जर घाबरत आहात म्हणजे. तर असो, मला जे काही सांगायचं होतं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. जे चांगलं वाटलं ते घ्या, जे काही पटलं नसेल ते सोडून द्या, परंतु काही ना काही तुमच्या जीवनामध्ये इम्प्लिमेंट करा. काहीतरी तुमच्या जीवनामध्ये उतरवा ह्या गोष्टी. स्वामी आपल्याला प्रत्येक चरित्रामधून भरपूर काही सांगण्याचा प्रयत्न करतात. त्यापैकी 10% तर आपल्या जीवनात उतरवा. तुम्ही ऐका ही पोथी, तुमच्या मुलांनाही ऐकवा. कधीही कोणालाही घाबरायचं नाही. कोणते विषय असतील, शाळेतले कॉलेजचे विषय असतील, जीवनातील काही मोठे संकट येतील, घाबरायचं कारण नाही. तुम्ही एक सर्वोत्कृष्ट निर्मिती आहात ईश्वराची. तुमच्याकडे सर्व काही आहे. तुम्ही स्वतः ओळखा, तुम्ही स्वतःच्या क्षमतेला ओळखा तुम्ही, तर तुम्ही यशस्वी होणार. नाहीतर मी तुम्हाला उदाहरण दिलेच आहे. MPSC क्रॅक केलेल्या मुलाने आत्महत्या केली. असं होऊ देऊ नका. मनामध्ये असा कधी विचारही आला नाही पाहिजे, कारण आपण ईश्वराचे लेकरं आहोत, ईश्वराची निर्मिती आहोत आपण. हे जे शरीर जे आहे एवढं तकलादू आणि कमकुवत नका समजू. 100 वर्षाची गॅरंटी दिलेली आहे देवाने. 100 वर्ष जगा, जे संकट येतील समर्थ आहे म्हणा मी हे संकट पेलण्यासाठी. छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण समोर ठेवत जा. कधीही काही वाईट प्रसंग आले तरी शिवाजी महाराजांच्या आयुष्यात जे वाईट प्रसंग आले ते कोणाच्याही आयुष्यात आले नसतील.
हेही लक्षात असू द्या. फक्त शिवजयंतीला फक्त वक्ते बोलवायचे आणि भाषण ऐकून मग टाळ्या वाजवायचे हे नका करू. फक्त बोटामध्ये शिवमुद्रा घातली म्हणजे शिवभक्त झाले तुम्ही असं नका समजू. तर अंमलात आणा विचार त्यांचे आणि अशी अधोगती आपल्या स्वतःच्या जीवनाची होऊ देऊ नका. तर तुम्हाला हे आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल, आजचं स्वामींचं चरित्र नक्कीच आवडलं असेल. आणि अजून जर तुम्ही या चरित्राला लाईक केलं नसेल तर लगेच या चरित्राला लाईक करा. जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल आणि त्यांच्याही ज्ञानामध्ये भरपूर अशी भर पडेल. कालच्या सत्रामध्ये मी प्रश्न विचारला होता, लखुबाईसा त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी निघाल्या त्यासाठी कोण कारणीभूत होते? उत्तर आहे बाईसा कारणीभूत होत्या लखुबाईसांना त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी. बाईसांची आणि लखुबाईसांची भांडण झाली आणि अशा या भांडणामुळे लखुबाईसा म्हणतात मी चालले त्र्यंबकेश्वरला आता. तर हे त्या प्रश्नाचं उत्तर होतं. कालच्या प्रश्नाचं जसं उत्तर दिलं त्याचप्रमाणे तुम्ही आजच्याही प्रश्नाचं उत्तर देणार अशी अपेक्षा आहे. आजच्या सत्रातील प्रश्न आहे, ईश्वर नाही तर मार्ग जोडा वसोचनी न्याय बंधन तोडा. ही म्हण तुम्हाला समजली का? समजली असेल तर ही म्हण म्हणजे काय नेमकं सविस्तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. प्रश्न क्रमांक 2, मेंढूक भीती स्त्रिय भय निवृत्ती. या चरित्रातून आपण काय शिकवण घेतली पाहिजे? आपण काय शिकलो पाहिजे? देवाने आपल्याला काय शिकवले या चरित्रामधून? या बाईची भय निवृत्ती केली देवाने मांडीवर बेंडूक ठेवून. तर ह्यातून आपण काय घेतलं पाहिजे? आपण काय शिकलो पाहिजे नेमकं याच्यातून? आपल्या या जीवनामध्ये लाभदायक अशी गोष्ट ठरेल अशी गोष्ट काय आहे या चरित्रामध्ये? हा दुसरा प्रश्न. तर या दोन्ही प्रश्नाचे उत्तर तुम्ही नक्कीच देणार अशी अपेक्षा आहे. तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या काही नवीन चरित्रासह, ज्यामध्ये साधा जलक्रीडा बोलावणे तथा अंगी देवावय अभिमुखता, नाथोबा तूप वाढणे, नाथोबा स्मरण विधान असे 3-4 चरित्र आपण उद्याच्या सत्रामध्ये पाहणार आहोत. तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या काही नवीन चरित्रासह. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण. दंड